बातमी आहे पुण्यातून। पुण्याचा पूर आणि मनसेचा आरोपांचा सूर बघायला मिळालाय। पुणे पूरस्थितीवर राज ठाकरे यांनी टीका केली आहे, तर अजित पवारांनीही टोला लगावलाय। पुण्यामध्ये पूर परिस्थितीचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला। पूर ओसरल्यानंतर त्यानंतर राज ठाकरे यांनी या संपूर्ण गोष्टीवर टीका केलेली आहे। दरम्यान राज ठाकरेंना अजित पवारांनीही टोला लगावलाय। मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत। मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही। त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं। एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती। कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्यापेक्षा आणि इन्शुरन्स वाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही। मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल, लोकांचं नुकसान झालं असेल, तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही। सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे।